मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात मी तुम्हाला अशा दोन गोष्टी महत्त्वाच्या सांगणार आहे, ज्यामुळे राज्यातील हजारो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहू शकतात. सो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही सुद्धा कर्जमाफीमध्ये बसणार आहेत का नाही, तुम्ही पात्र असणार आहेत का नाही, ही गोष्ट तुम्हाला स्वतः कळणार आहे. आणि मित्रांनो, तुम्ही सध्यापर्यंत भरपूर साऱ्या व्हिडिओज, बातम्या बघितल्या असतील, ज्या सध्या सगळीकडे कर्जमाफीचा विषय चालू आहे, पण आपण काहीतरी महत्त्वाचं बघणार आहेत मित्रांनो. आणि ही गोष्ट खूप अतिशय महत्त्वाची. सो मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, आपल्याला काल माहिती आहे राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं, चालू आहे. आणि आता 6 तारखेला म्हणजे काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. आणि या अर्थसंकल्पात मित्रांनो, मुख्यमंत्र्यांनी 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफीची घोषणा केली. या कर्जमाफी योजनेला अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात आलं आणि शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफ होईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पण मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट बघितली असेल, जेव्हा मुख्यमंत्री बोलत होते, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की पात्र जे शेतकरी आहेत आम्ही त्यांचीच कर्जमाफी करणार आहेत. यावर नाना पटोले देखील यांनी प्रश्न विचारला होता. सो मित्रांनो, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला माहिती, शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान भेटणार आहे. आणि नेमकी कर्जमाफी प्रक्रिया कशी हे तुम्ही ऐकलंच असेल सगळीकडे. आता आपण थेट विषयाला हात घालूयात की नेमके असे 2 विषय कोणते येतं ज्यामुळे शेतकरी वंचित राहू शकतात कर्जमाफी योजनेपासून. तर मित्रांनो, पहिला विषय आहे, मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की सप्टेंबर 2025 पर्यंत जे शेतकरी थकीत आहेत त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी आपण करणार आहोत. मित्रांनो, यावर्षी एवढी अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांचं इतकं नुकसान झालं आणि शेतकरी आधीच एवढा म्हणजे वाटाघाटीला आलेला आहे. शेतकऱ्यांचं स्वतः शेतकरी खूप परेशान आहे. आणि मित्रांनो, यावर्षी ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे, म्हणजे खरीप हंगाम 2025 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे, ते सप्टेंबर महिन्यात मित्रांनो थकीत होणारच नाही आहेत. त्यामुळे यावर्षी ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे ते शेतकरी मित्रांनो 100% कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. आणि हे मी म्हणत नाही मित्रांनो, शेतकरी नेते अजित नवले असतील, राजन क्षीरसागर असतील, हे लोकसुद्धा हेच बोलता येतं. आणि मित्रांनो, विचार करा तुम्ही, ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे, नवीन जुनं केलेलं आहे, घरचे दागिने वगैरे विकून ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरले आणि ज्या शेतकऱ्यांनी 2025 मध्ये कर्ज घेतलं की आपल्याला पुढे कर्ज भेटावं, ते मित्रांनो कुठेतरी शेतकरी थकीतमध्ये राहणार नाहीत आणि ते शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. दुसरा मुद्दा मित्रांनो, आपल्याला माहिती आहे याआधी देखील कर्जमाफ्या झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, या देखील आधी कर्जमाफ्या झालेल्या आहेत. आणि उद्धव ठाकरे असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, यांनी देखील सांगितलं होतं की 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देऊ. आणि काल पण त्यांनी सांगितलेलं आहे. पण मित्रांनो, विचार करा, आत्तापर्यंत किती शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान भेटलं. कारण की विषय असा होतोय की धड कर्जमाफीत देखील शेतकरी बसत नाही येतं आणि त्यांना प्रोत्साहन अनुदान पण भेटत नाही आहे. म्हणजे शेतकऱ्यांना, जे शेतकरी वेळोवेळी कर्ज भरतात त्यांना प्रोत्साहनपर अनुदान देखील भेटणार नाही आहे आणि कर्जमाफीचा लाभ देखील भेटणार नाही आहे. मित्रांनो, यामध्ये सर्वस्वी सरकारचं धोरण जबाबदार आहे. आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणाहून एकच मागणी होती, ते म्हणजे कर्जमाफीची जी योजना मुख्यमंत्र्यांनी आणलेली, यामध्ये कुठेतरी बदल होणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर मित्रांनो, मागे जशा कर्जमाफ्या झाल्या तशीच या प्रकारे कर्जमाफी होईल. यामध्ये हजारो शेतकरी वंचित राहतील आणि परत शेतकऱ्यांना कर्जमाफी करायची सरकारवर वेळ येईल. एकतर सरकार शेतकऱ्यांना योग्य भाव देत नाही, योग्य भाव दिला तर शेतकरी कर्जमाफी मागणारच नाही. पण मित्रांनो, कुठेतरी जो सप्टेंबर 2025चा मुख्यमंत्र्यांनी शब्द काढला आहे आणि 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान जे शेतकऱ्यांना भेटणार आहे, यामध्ये कुठेतरी बदल होण्याची अत्यंत गरज आहे. आणि सगळीकडे सध्या हीच बातमी चालू आहे मित्रांनो. सो आपण हा व्हिडिओ यासाठी बनवतोय कारण की व्हिडिओ बनवल्यावर मित्रांनो, हा व्हिडिओ खूप लोकांपर्यंत जात असतो, लोक बघतात आणि तशा प्रतिक्रिया येत असतात लोकांच्या. यामुळे आपला हेतू हाच आहे की कर्जमाफीमध्ये सगळे शेतकरी बसले पाहिजेत, जे पात्र शेतकरी इथं. सो मित्रांनो, आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.